श्री स्वामी समर्थ. आपल्याला नाव सांगायचंय ताई? हो हो. हा सांगा. कल्पना बाळासाहेब आगरकर, आपलं गाव कोणतं? अहिल्यानगर. ते आपल्याला अनुभव शेअर करायचे ना? हो. काय अनुभव आला? माझं मुलगा आहे. मुलगाला खूप हे होतं, काय झोप येत नव्हती टेन्शनमुळे. तर मी दादांना एक दिवस फोन केला, विचारलं त्यांना की दादा माझ्या मुलाला झोप येत नाहीये, काय करायला लागेल? तर मग दादांनी हनुमान बागची सेवा दिली मला. काय सांगता? हो. तर हनुमान इतकं प्रभावी येते की त्याला 2 आणि 3 दिवसामध्ये त्याला झोप यायला लागली. आणि तो स्वतःहून मला बोलला की अगं आई म्हणे की त्या हनुमान बागचं तू इथं देतीस ना मला, त्यात इतकं प्रभावी आहे ते, त्याच्यामुळे मला 2 दिवसापासून छान झोप लागते. तो मुलगा स्वतः करतो की तुम्ही करता? मीच करते मुलाला. आणि त्याचे वडील जे आहेत त्यांचा गुडघा दुखतो म्हणून मग त्यांच्याकरता मी करत होते. तर त्यांच्या बरोबर ह्यालाही देत होते मी. एकाच वेळातले पाणी देत होतं तुमचे वेगळे? एकत्रच करायची मी, एकच करायची. किती छान ताई, किती छान. म्हणजे कष्ट पण तुम्ही वाचवला दोघांची. आणि तुम्ही सेवा करताय. हो माझं ते. किती छान आहे सांगा. हॅलो, ऐकायला येत हा बोला ना. हा. तर हॅलो. किती केला ते सेवा तुम्ही मुलासाठी? काय 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 किती दिवस केला हनुमान भाऊची सेवा? मी 8 दिवस पण नसतील झाले, 5-6 दिवसातच मला जाणवलं ते. हो. इतका इफेक्ट झाला त्याचा. मला पण अंगावर शहारे येतात सांगताना. होता हो एकच पेट पाणी दोघांना देता. हो त्याचा हो पहिला अनुभव मुलग्याला आला. हा. त्या दिवशी त्याला झोप लागली. हो मग मला सांगता येईल हनुमान भाऊ सेवा हा. कोणत्या करावं चालते? झोप तर लागायला लागली आता. हो हो गुडघे टिकवायला लागले, कोणाचे पाठ टिकवायला लागले, कोणाचे पाय टिकवायला लागले. हो म्हणजे हळूहळू सगळ्या विकाराला हनुमान भाऊ चालतं असं तुम्हाला माहित आहे का? हो हो बरोबर आहे. ज्या गोष्टी आपण गोळ्या औषधं घेऊन होत नाहीत, तर ते या गोष्टी इतक्या पटकन आपल्याला त्याचा जाणवतं की आपल्याला फरक जाणवतो. त्याच्यामुळे ते करायलाच पाहिजे हनुमान भाऊ. म्हणजे आता ते तुम्ही पुन्हा 21 होईपर्यंत सेवा चालू ठेवणार का बंद केली? चालूच आहे, चालूच ठेवणार आहे मी ते. आज हा एक नवीन अनुभव होता तुमचा. हो मी हो गुडघ्याचा ऐकलं, पुन्हा असं सायनसचं ऐकलं, पायाचं ऐकलं, मानपाट दुखीवर ऐकलं, पण झोप लागते हनुमान भाऊला हा पहिल्यांदाच ऐकलं. बरोबर आहे, बरोबर आहे. चित्र अनुभव येतात. नाही अहो, आणि त्यांनी स्वतःहून मला सांगितलं. मी विचारलं पण नव्हतं, मी आपलं करत होते आणि देत होते. मग तो स्वतःहून मला बोलला की आई मला झोप यायला लागली, मला झोपच येत नव्हती, मी फक्त 3च तास झोपत होतो. म्हणजे खूप छान झोप आली, फ्रेश वाटतं म्हणे मला आता. झोप न येणाऱ्या माणसाने हनुमान भाऊची सेवा केली तर चालते आता. हो हो अगदी बरोबर. इतर ग्रुपवर काही महिला पण आहेत आणि पुरुष पण आहेत. मग अशा महिलांना आणि पुरुषांना तुम्ही काय सांगाल? महाराजांवर श्रद्धा ठेवा, दादांवर श्रद्धा ठेवा. हे आपले अजित दादा आहेत ते अगदी स्वामी समर्थ स्वरूपच आहेत. ते त्यांना काय ते जे बोलतायत ते खरं होतं सगळ्या गोष्टी. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून या सगळी सेवा केल्याच पाहिजेत आपण. ठीक आहे ताई, धन्यवाद. खूप चांगला तुम्ही अनुभव शेअर केलात. तर झोपेच्या विकाराचा अनुभव तुम्ही सांगितलात. झोपेच्या विकारावर अनुभव हनुमान सेवा चालू शकते